इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. आलो. आलोय मी नेहा आलोय. तुम्हाला कुणाला जरी माझी आठवण आली नसली तरी नेहाला माझी आठवण आली आहे. ती असं म्हणाली, रुपेरी वाळू तर माडाच्या बनात ये ना, म्हणून मी आलोय. चंदेरी चाहूल लावी तर प्रीतीत आलोय. आणि तिला जवळ घेणं मला जमणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना जवळ घ्यायला आलं. वा मस्त मस्त छान मस्का लावताय. वा वा वा. नाही म्हणजे मला कळतच नाही कसं ना, म्हणजे माणसाला राहावं तर कसं. आम्हाला सगळ्यांना हास्य जत्रेच्या कुटुंबाला सोडून रमतो कसं काय माणूस. बरं जातो तो तिकडचाच होतो. म्हणजे आम्ही जेव्हा जातो आम्ही कटआउट तरी ठेवून जातो. हा असंही काही नाही. गेला तिकडचा, नाही फोन नाही मेसेज नाही काय नाही, कितीतरी दिवस हे नाही चालणार. म्हणजे आता तेच लॉजिक आहे. जे पार्टी दे म्हणल्यावर त्याचा चेहरा असतो, सेम लॉजिक. बघ, मी कटआउटची चौकशी केली, पण मला असं कळलं की कटआउट त्यांचेच लावू शकतात ज्यांच्याकडे फरसाण खूप असतं. छान सुचलंय. पण मी खरोखरच तुम्हाला खूप मिस करत होतो. मिस केलं मी तुम्हाला 1.5-2 महिने. माझ्या चंद्रमुखी नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मी प्रचंड अडकलो होतो. पण तरीही मी वेळात वेळ काढून सगळे एपिसोड्स मी पाहिलेले आहेत. पण आय मिस यू सो मच. मला खूप मजा आली आहे. आज मी परत इथे आलोय. हॅपी न्यू इयर. कृपया स्थानापन्न व्हा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. विनोदाच्या अवकाशातील मजेदार ग्रहताऱ्यांची सफर घडवायला पुन्हा एकदा आलंय हास्याचं स्पेस शटल, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. तर मंडळी आता तुमच्या समोर येणार आहे शनीच्या कड्याप्रमाणे केसांचं आवरण स्वतःच्या भोवती घेऊन फिरणारा फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, झगमगत्या प्रकाशाची हास्य शलाका वनिता खरात आणि येतो असं म्हणत फायनली आज हास्य जत्रेच्या पृष्ठभागावर आदळलेली अश्मी अर्थात चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओंकार भोजने. लई दिवसांनी आलो कामावर, लई दिवसांनी आलो कामावर, गंमत पुन्हा करू नव्या दमावर, गंमत पुन्हा करू नव्या दमावर. शर्तीनं होऊ द्या सुरू खेळ आता, शर्तीनं होऊ द्या सुरू, शर्तीनं होऊ द्या सुरू खेळ आता, शर्तीनं होऊ द्या सुरू. होऊ दे हो 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 हो. ये इकडे. 6 महिने होते तुझ्याकडे ना रे. नवीन काहीच नाही शिकला. सहा महिन्यात तू काय नवीन केलं? घे आलाय तर सगळं करून घे. वांगड्या वांगड्या आहे जाये. काय हे पण घे करून. कर ना. घे करून. पुढचं महत्वाचं सगळं बाकी आहे. हा. आता आजारी पडू. आज आजारी पड. नाही 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 काय नाही. नाली नाहीये. नाही म्हणले. नाही नाही काय नाही सांगा, बोला ना. काय काय नाहीये. वहिनी हे तुमचे मी नवरा आहे, हिचा नवरा आहे. बायको मी यांची. वहिनी हे फार काळ आता जगणार नाही. हळूहळू पडा हळू पडा. म्हणजे फार काळ म्हणजे वहिनी फार तर आजचा दिवस.
आजचा दिवस एवढं थांब जरा थांब जरा अरे थांबशील का 2 मिनिटं तर थांब ना यार थांब 2 मिनिटं थांब डॉक्टर ऐका ना मला काय झालंय माझ्या पोटात दुखत होतं मला गरगरलं म्हणून मी ऍडमिट झालो दुसरं काय झालंय मला सांगा ना अजून खूप गंभीर आहे पण नेमका कोणता आहे ते कळत नाहीये लक्षणं तर ॲटिट्यूड मागे घुसलोफोबियाची आहे पण सोबतच टॅलेंट नसलोफोबियाची पण आहेत नक्की आजार कोणता आहे ते कळत नाही वहिनी आय एम सॉरी आमच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका डॉक्टर एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी काय झालं नाही तुला मस्त ठणठणीत आहेस काय नाही झालं तुला नाही ढोपराला थोडी दुखापत झाली आहे आणि इन्फेक्शन झालं होतं. असं तुला वाटतंय बाकीच्यांना वाटलं पाहिजे ना उगाच काहीतरी कारण सांगून घरी थांबायचं नाही काय नाही झालं मस्त ठणठणीत आहेस तू नाही डॉक्टर खरं सांगतो मला ना सतत भीती वाटते मनाला घाबरल्यासारखं होतं. म्हणून 6 महिने गावी जाऊन बसायचं नाही इथे यायचं उत्साही वाटतं हा एक काम कर शेजारच्या कुठल्या तरी मुलीसोबत लग्न कर बरं वाटेल तुला हा काय झालं नाही झोप काय नाही झालं. हा ओके ठणठणीत आहेस तू ओके डॉक्टर खरंच मला काय झालं नाही बघा ठणठणीत आहे मी मला खरंच काय झालं नाही डॉक्टर ज्योत विजण्याआधी फडफडते वाढते पण शेवटी विजते पुअर बॉय तुला काय होतंय गौरव तुला काय होतंय मला खरंच काय होत नाही मी एकदम ओके आहे ग एकदम ओके आहे मी आता शेवटचे क्षण राहिलेत फक्त आपल्याकडे तुला सांग या शेवटच्या क्षणात काय करावं असं वाटतं अगं वहिनी मी तुला खरं सांगतो मला खरंच काय झालं नाही ग अगं मला तर असं वाटतंय मी तर मरणाचा जगीन असं वाटतंय मला एकदम ठणठणीत आहे मी डॉक्टरांची ना काहीतरी चूक झाली असणार नाही तर डॉक्टरांनी बरोबर सांगितलं काय? गौरव काय करायचं आता मला सांग ना काय करायचं आता तू गेल्यावर मी काय करणार रे गौरव मला काय झालं नाही तर गौरव मी एक अबला नारी कुठे जाणार रे गौरव ऐक ना तू आपला नाही ग तबल्या बरोबर डग्गा असतो ना ती डग्गा नारी आहेस एक मिनिट अरे तुला लाज वाटली पाहिजे काय झालं तुझी बायको एवढ्या तळमळीने एवढ्या पोट तिडकीने तुझी काळजी करते तू तिच्यावर असले फालतू जोक करतेस नाही मी ते आपलं सहज वरच्याला तोंड दाखवायचंय ना तो बघणार नाही 100% पण तुला दाखवायचंय ना एक्सक्यूज मी नाव काय तुमचं वनिता वने वने का वने मी डायरेक्ट विचारतो डायरेक्ट विचार वने काय चॉईस तुमच्या समोर आहे म्हणजे एक अनधिकृत बिल्डिंग वर्षानुवर्षांचे तडे लिकेज वड पिंपळ घुसले कुठल्याही क्षणाला ढासळू शकते आणि एका बाजूला वर्षानुवर्षे दिमाखात उभी राहील अशी अधिकृत बिल्डिंग सतत लकाकी पाहता क्षणी प्रेमात पडाल अशी बिल्डिंग हो वाटणारच ना 6 महिने बिल्डिंगचं काम चालू होतं इन्फेक्शन धुणे आंघोळ करणे त्या पिंपळवरचे घुसते बाहेर काढणे लाद्या फिटिंग करणे हे सगळं काम चालू होतं ते चकाकदारच ना हा? तू मर मर म्हणजे? तू आजच मर आताच तू सांग तुला कुठल्या बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल अर्थात चकाकणाऱ्या बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल मला ह्याच्या नादाला नको लागू ह्याचं बरं चाललंय म्हणे एक काम करू आपण दुसऱ्या डॉक्टरला कन्सल्ट करूया आपण सेकंड ओनियन घेऊया सेकंड ओनियन हा असली बिल्डिंग कोसळलेलीच बरी वने ही बिल्डिंग जर स्वतःहून कोसळणार नसेल तर लाच मार शे कसे दिवस काढलेस तू वने बघ बघ नियतीनं तुझ्याबरोबर ना फक्त तुझ्या नशिबाची थट्टा मांडली आहे बघ आज तुला तुझी नियती तुला पदरात सढळ हाताने देते दान करते ते घे तू गप्पे नाही म्हणजे गौरव आता तू सांग हा. आपण ज्या इमारतीत राहतो ती इमारत आता काही तासात कोसळणार आहे हा आणि आपल्या समोर एक चकाकणारी इमारत आहे ती मला खुणावते तर रहिवाशांनी काय करायचं तू सांग ना तुला कळतं का तू काय बोलते ते अगं वने माझ्या पोटात दुखत होतं फक्त मला चक्कर आलेली आता मी ओके आहे मला काही झालेलं नाहीये जर
मी जर मरणार असतो तुम्हाला कळलं असतं नाही मरणार आहे म्हणून. बरोबर हा. आहे. पेशंटला स्वतःहून कळतं की आपण मरणार आहे. म्हणून तर काल नर्स इंजेक्शन घेऊन आली तेव्हा स्वतः ओरडत होता, बरं बाप मरतो का काय मी. बोलच की नाही. असं बोलत होता. हा. अरे कोकणातला किडलेला गाजू असं बोंडू गुप्तींना कळलं काय? जास्त बोलू नको, कळलं? 2 मिनिटं जरा गप्पा बस ना. आणि म्हणे तू बोलताना जरा विचार कर, तुझं काय चाललंय? डायरेक्ट तू याच्यासोबत गौऱ्या मी विचार करत नाहीये. मग माझा विचार झालाय गौऱ्या. काय झालंय? नाव काय तुमचं? माझं वंकार. शाराला. ए ह्याच्यात काय शार येण्यासारखं? तू वंकार. एवढं काय ह्याच्या नावात करते ते? मला कळत नाही काय होतंय मला. तुम्ही काय करता? टोल नाक्यावर बोरं विकतो. किती वेगळं आहे. काय वेगळं आहे हे? बोरं विकते टोल नाक्यावर, त्यात काय वेगळं आहे? घ्या 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 हे. थांब ना प्लीज. मला बोरं खाऊन बिया थुंकायला खूप आवडतात. मला रोज बोरं मिळतील? मिळतील. तू माझ्या आयुष्यात आलीस तर की रोज सुखाची गोड गोड बोरं खायची आणि दुःखाच्या बिया आहेत ना थुंकायच्या. दुसरं माझं का चुकला? याला सांगा. नको थांब. माझं चुकला. प्लीज. बस माझं ठरलं. काय? पडेल ते काम करायचं आणि माझ्या बायकोला आनंदी करायचं. चाहे लाख पत्थर जमाना चलाता रहे, पेड़ वाले तो फल देते रहेंगे. अरे ओव्हर ऍक्टिंगचा टेनवा आनंद. अशी संकन वाजवीन ना, मेरा बाप मर गया, मेरा बाप मर गया असं करत फिरशील. सॉरी. गौऱ्या प्लीज. हा काय झालं? माझ्या फियांशीशी अशा शब्दात बोलायचं नाही. कोण आहे तुझा? फियांसी. काय झालं? नाही बोल काय झालं? गौऱ्या तो मला आनंदी ठेवेल. तुझं नाव बदलून आनंदी ठेवेल, दुसरं काय करणार नाही. तुझा नवरा आहे का वने? मी आत्ता इथं भेटलाय. मी नवरा आहे तुझा. तू मला आनंदी ठेवलंस? साईडला. तुला सांगते ओंकार, काय? हा स्वतःना मी जेवायला बसल्यावर जेसीबीचा आवाज काढतो. नाही नाही तसं नाही, तसं नाही. मग बघा बघितलं? तुला नाही असतं? तुला सोडत नाही मी आता. लाला लाला मेरे बच्चे घर पे भूखे लाला. परिस्थिती काय आहे आणि हे असले विनोद करतो? सिच्युएशन काय आहे हं? म्हणून तुझे सिच्युएशनल स्किट्स पडतात. मला उगाच नाही बोलून घेतलंय. जपानवरनं सोनी साहेबांचा फोन आला. ओंकार कुठं आहेस? म्हटलं पोहोचलो. मला तू आवडलायस. अयो हे वने मी तू बाजूलो. बाजराव वने मी जिवंत आहे वने. अयो कुठे राहतोस तू? मरोळ पाईपलाईन. मरोळ पाईपलाईन ह्याचा ऍड्रेस आहे. असू दे. तू मेल्यावर तुझा फ्लॅट माझ्याच नावावर होणार आहे. आपण तिथे सुखाने संसार करू. वने मला सांग, तुला हनीमूनला कुठं जायचंय? गोवा. काय झालं? हॅलो गोवा. त्याला कसं मारू मी? हॅलो नंबर लाव. नंबर. गोवा कोण आहे? तू बाजूला हो ना. नंबर लाव ना. तू बाजूला हो, मला नेटवर्क येत नाही. नेटवर्क येत नाही. हा, हॅलो गोवा. मला ते 5 स्टार हॉटेल आहे ना, MSG इंटरनॅशनल, 5 दिवसाचं बुकिंग पाहिजे. बोरं विकणारा 5 स्टार हॉटेल बोलतोय यार. सांग ना ह्याला. हा गाडी पण पाहिजे, कार पाहिजे. कार हा किती? 5000? नाही कमी करा हो. का कमी करणार नाही पण? नाही ऐका ना. ऐकत नाही. मी बोलते. हॅलो भाऊजी. हा. मी मिसेस ओंकार. कधी झालीस? भाऊजी ऐका ना. अहो माझं काही पहिलं लग्न नाहीये. हा? थोडस ऍडजस्ट करा ना. काय बोलते कळते का तुला?
प्लीज प्लीज आम्ही गाडी हो आम्ही अहो मागे मी सिंधुदुर्गात आले होते मला माहित आहे. मग मी कुठं होतो? तू थांब ना जरा. अरे एक मिनिट थांब. थांब ना ऐकताय ते. भाऊजी प्लीज 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 एकदा ऍडजस्ट करा प्लीज. झालं हा. झालं मग सगळं झालं आता काय आता काय यार, तुम्हा दोघांना कळतं का मी नाही, जिवंत थांब. अजून. ए नाग्या. एक्सक्यूज मी काय काय गडबड चालली आहे ती? डॉक्टर आता थांब. डॉक्टर मला चेक करावं. काय झालं मला तुम्हाला? सांगा ना मी जगणार आहे की मारणार आहे म्हणून. एक सेकंड थांबा. एकदम काय व्यवस्थित आहेत तुम्ही? आज डिस्चार्ज आहे तुम्हाला. काय सांगताय? हा मग मी आज मरणार नाहीये. नाही कोण बोललं तुम्हाला? एक जाडाचा डॉक्टर आला होता. तोंडाला मास्क लावला होता त्याने. मला बोलला आज शेवटचा दिवस आहे असं बोलून निघून गेला हो. झाडा होता हा तो डॉक्टर नाही, तो पेशंट आहे प्रसाद खांडेकर. हा तो असा इथेच काहीतरी कॅरेक्टर मिळाला ना की घेऊन असं फिरत असतो. हो काय? हा you, लक्ष doctor. देऊ नको. व्यवस्थित आहे एकदम. Thank you, doctor. ठणठणीत. चल. जाड्या खांड्या मला मारायला नकली डॉक्टर बनून आला काय? आता काय रे तुमचं? गौरे मी शब्द दिला याला. हरकत नाही शब्द दिलास म्हणून काय झालं? हरकत नाही आपण तिघे एकत्र राहू. मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझा सवता म्हणून राहायला. हा ना आता मी सवता तुला कुत्र्यासारखा मारणार आहे. हा? ये, म्हणजे नको ना, नको ना, please, please. वा 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 ओंकार किती मज्जा आली तुझ्या येण्यानं. मज्जा बहारदार झालं स्किट. बघा दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. टोटल महाराष्ट्राची हास्य जत्रालाच मी गेले दीड महिना खूप मिस करत होतो, पण त्यातही या कॉम्बिनेशनला मी फार मिस करत होतो. जे आज मला एखाद्या पदार्थाची भूक असते आणि तो खूप वर्ष आपल्याला मिळत नाही, एखादा दुर्मिळ पदार्थ असतो, जसं गाभोलेली चिंच असते ना, तसं तुमचं कॉम्बिनेशन आहे. गाभोलेल्या चिंचेची खूप वाट बघायला लागते, ती पर्टिक्युलर त्या सीझनला येते तेवढ्यात ती खायला लागते, पण त्या चिंचेची टेस्ट वर्षभर आपल्या तोंडावर रेंगाळत राहते. तसा तुमच्या तिघांची केमिस्ट्री आहे गाभोलेल्या चिंचेसारखी. तितकीच परिपक्व आहे, तितकीच चवदार आहे आणि तितकीच घसघशीत आहे, तितकीच हवीशी वाटणारी आहे. फार अप्रतिम केमिस्ट्री आणि तुम्ही तिघांनी आज परत इतक्या गॅपनंतरही ती तशीच शाबूत आहे हे दाखवून दिलं. त्याचा मला फार आनंद वाटला. खूप मस्त वाटलं तुम्हाला तिघांना पुन्हा या मंचावरती एकत्र बघून. प्राजक्ता नेहमीप्रमाणे तू फार गोड दिसतेस. तुम्ही दोघेही. हां हेच ऐकायचं होतं मला. वंडरफुल. वेलकम बॅक ओमकार वन्स अगेन. कीप इट अप. थँक्यू. मंडळी विनोदाची चमचमती चांदणी नम्रता संभेराव सोबत पुन्हा एकदा गोड गुलाबी गप्पा मारायला येतोय मागाठाण्याचा चंद्र अर्थात प्रसाद खांडेकर. पण त्यांच्यामध्ये येणारे एक नटखट नक्षत्र अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया तिथे काय घडतंय. काय होतंय. प्रसाद दादा बरं झालं बाबा, टॅलेंट एकटं पडलं होतं. सई, आज तुझा भाऊ अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलाय, हनीमून. आणि तो सादर करायला माझ्यासोबत स्पेशलिस्ट नम्रता संभेराव पण आहे. ऐका ना. ऐकतोय ना. हीच ती रात्र ज्या रात्रीनंतर सगळे पुरुष आपल्या बायकांचा गप गुमान ऐकतात. हिश काय आहे ग, लाजू नको ग. ठाजाचा कोका चुकतो, काळजाचा ठोका चुकतो. हा दूध प्या ना. हा ते पिऊया. पण कोणी येणार आहे का हनीमूनला? वैद आपलं खिडकीत बघतेस. काय बोलताय तुम्ही? नाही सारखं बघतेस म्हणून म्हटलं हनीमूनला कोणी येणार आहे का. खरं तर हो येणार आहे. हनीमून म्हणजे भंडारा आहे का? कसे कोण येणार आहे? अहो तेच सांगते, खरंच खरंच येणार आहे. खरंच येणार आहे. माझी बहीण येणार आहे. हा बहीण येणार आहे ना. बहीण येणार आहे. मी घाबरलो, मला वाटलं कोणी बॉयफ्रेंड वगैरे. तो आता कसा येईल.
म्हणजे असला तर येईल ना असं म्हणायचं असं आहे. असला तर येईल. हा, नाही, बरोबर आहे. उगाच काय बहीण म्हणते? येते तर येऊ दे. हा बहीण येणार आज लग्नात आली नव्हती म्हणजे अशी ऑड ठिकाणी ऑड वेळी येते ती. अहो ती अशीच आहे म्हणजे तिची यायची वेळ आणि दिवस आहे ना फिक्स असतो बरं हा फक्त आणि आता तर आपलं लग्न झालंय म्हणल्यावर लाडक्या भाऊजींना भेटायला तिथं लय आतुर झाली असन इथे या वेळेला कुठून येणार कुठून आहे ती काय माहिती कुठून येणार आहे मी तिला दरवर्षी विचारते कुठून येते काय मला काहीच सांगत नाही म्हणजे हा म्हणजे मेली ना ती 6 वर्षांपूर्वी मेली म्हणजे मेली म्हणजे मेली म्हणजे वारली बिचारी 6 वर्षांपूर्वी आ, मला येते दरवर्षी भेटा येते तीच वाट बघत ती मेली आणि ती इथे भेटायला येणार आहे भेटायला येणार आहे तू गंमत करतेस काय नाही हो गंमत नाही तेच विचार करीत आहे, अजून कशी काय आली नाही ती इतक्यात यायला पाहिजे होती हो यायला तर पाहिजे हे काय माझी बहीण माझी बहीण हे काय हे कोण काय माझी बहीण शिवाली आहे ही शिवाली आली ए ते कुठून चालू होते कुठे संपते ए शिवा शिवी आओ. लावा लावी अहो काय कोण आहे शिवाली शिवाली माझी बहीण ए शिवाली सरव ना ए शिवाली सरव ना कधीची वाट बघत होते मी तुझी मी घाबरलो अरे मी घाबरलो मला वाटतं खरंच भूत आहे मी घाबरलो अशी आली ती अहो ती खरंच मेली 6 वर्षांपूर्वी काय अहो ती खरंच भूत आहे ती म्हणलं ना तर. हे अशी काय भूत बित असतात काय अहो ती खरंच भूत आहे एवढं चिकन भूत असेल तर आवडेल मला अल्ल माझी मेवणी नको चक्रासन करत आली योगासन करत आली अहो तिचे गाल न काढू तिला राग येतो राग आला तर काय राग आला तर काय घाबरले जिजू चिल उठा म्हणलं ना ती रागवती जिजू चिल घाबरत काय अहो मी तुमची भुवणी बुबुणी भूत मेवणी भुवणी जिजू हॅलो जिजू हॅलो जिजू हॅलो वाढतो हॅलो नाही खरंच भूत आहे खरंच भूत आहे हो, खरंच. भूत आहे. शपथ मी काय झालं अरे माझ्या मुंजा अरे माझ्या मुंजा अहो आपण नाही का म्हणतो अरे माझ्या द्यावा तसं अरे माझ्या म्हणजे असं म्हणतात ते काय झालं अगं ते राहू काय झालं दे काय? माझा अंगठा राहिला जिजूंकडे अरे बाप तुला म्हणलं होतं मी स्वतःच्या वस्तू नीट जपून ठेव हे असं करतात का तुझ्या वस्तू तुला नीट ठेवायला नको का नमा तायडे हे नमा अंगठाला मी कोणाशी लग्न केलंय लग्नाच्या आधी नाही का सांगायचं शांत सांगितलं असतं तर नसतं केलं लग्न तरी पण केलं असतं ना मी. बोल ना मग केलं असतं ना नसतं केलं लग्न शिवाली शांत हो. तायडे. किती त्रास होला. शिवाली शांत हो. शिवाली शांत हो. शांत हो. शांत हो. शांत हो. शांत हो. शांत हो. शांत दाबाड थोडी शांत मी काय बोलतो घाबरू नका तुम्ही खूप दिवसांनी भेटलात ना बहिणी माझा जीव घ्यायची ना आता हे करा ना हे, खूप दिवसांनी भेटलात तुम्ही गप्पा मारा मी आलो जरा नाईट वॉक करू ना मी आलो जरा
या इकडं ऐक ना बसा बसायचं भाऊजी नको. भाऊजी बसा ना, काय घाबरताय भाऊजी मला सांगा ना तुमचा हनीमून कसा झाला? कायचा हनीमून? तू ही वाट बघत बसले, गप्पा मारत बसलो. हे बघ दूध पण तसंच राहिले प्यायचं. ओ म्हणजे दूध नाही प्यायले भाऊजी? नाही प्यायले. उचलते दूध उचल. ऐको ना नको ना दे भाऊजी. अगं नको भाऊजी दूध प्या. मी नाही भाऊजी दूध आता हिचं तरी ऐका. ऐक ना मी नाही मला भाऊजी नाही दूध प्या. काय लाकडीचं प्या की दूध. आकरतात काय तुझ्या हनीमूनला भूतालाने बोललं ना तुला दूध प्या मग तुला कळेल कसं होतं ते प्या दूध. तुम्ही दोघी बहिणीने काहीतरी याच्यात टाकलं असेल माझा विश्वास अहो नाही तुम्ही लग्नाची बायको आहे मी तुमची, एवढा तर विश्वास ठेवा. काय नाही त्याच्यात. बदाम माझा पिस्ताय बघ. विश्वास. ऐका बदामान पिस्ताय हो. बरं ठीक आहे मी पिते. म्हणजे हा? अयो! हे एवढं लांबून दूध प्याली. अरे ब्लूटूथ भूत आहे. अरे हे अगं हावरे कुठली तायडे. काय तायडे, लाज वाटते का ग तुला? माझा हनीमून आहे ना. अगं ठीक आहे ना. मी त्यांना दुधाचे ग्लास आणून दिला ना. लहानपणी माझं वाटणीचं दूध प्यायली ते पहिले, आता माझ्या नवऱ्याच्या वाटणीचं दूध पिते का ग तू? एवढी कशाला बोलते ग? मग हावरटपणा सोड ना तुझा. आता तरी भूत झाली दे तर- तुझ्या नवऱ्याला दूध. ऐक ना काय करेल एक नाही काय करते देते तुझ्या नवऱ्याला दूध परत. कसं? नको ना मला ऐक ना प्या भाऊजी धारोष्ण दूध ताजं ताजं. हे दूध परत भरलं हे नमा हिच्या मुठीत म्हैस आहे. दूध भरलं. तू काय दूध लाईन टाकते का ग? हा. मला देशील का ग 2 लिटर दूध? दे ना तायडे. तेवढाच माझा खर्च वाचन नाही का? मी काय बोलतो खूप दिवसाने भेटलात ना दोघी मी जरा बाहेर फेटफरका मारून येतो. फेरपटका फेरपटका केवढे पंपल मारता जिजू. तुझ्यासमोर भूत आलं तर कळेल तुला बंबल कसे मारतात ते. द्या पैसे द्या. कसले पैसे कसले ग? असं काय करते ताई? पैसे द्या. कसले पैसे हो मी तुमची बुट लपवली ना. आ बुट लपवली तुमची, त्याचे पैसे द्या. तुला बोलवलेस हो मी लपवले. तेव्हा शेवटपर्यंत सापडलं नाही. मी असं स्लिपरवर वरात काढले. माझं नाही बघ मी आताच संपलेत पैसे. मी दिले असते बघ. नाही नाही मी खरंच नाहीत पैसे. जिजू मला पैसे द्या. अगं नाही मी खरंच दिले मला असते. पैसे पाहिजे. अगं मी पैसे पाहिजे मला पैसे. अगं मी नाही पैसे मला पाहिजे. अगं मला माझी सनी लिवाली जळली. अरे कुठूनही काही पेटवते. हे कुठूनही काही पेटवते. तुम्हीच तर बोलले ना हनीमूनची रात्र पेटलेली. हे असं नाही ग. हे असं नाही. जिजू इकडे या, समोर या. नको अहो, आपण समोर या ना. असं काय करीती ताडे जिजू वेगळे दिसतायत ना. म्हणजे? लग्नात वेगळे दिसत होते, आता काहीतरी वेगळे. हा ते लग्नात नाही. पॅच लावला. हा मी पॅच लावला होता. मला बघायचंय पॅच. नाही मी आणला नाही घरी आता मी आणला नाही तू. बघायचंय मला पॅच. मी आणला नाही मला- लांबून ऐक ना पॅच बघ. लांबून बोला तुम्ही. मी लांबून ऐक ना मला नमस्कार. तशी पण डिझाईन नव्हती आवडली मला. सोड ना. नव्हती आवडली. नव्हती आवडली. एवढंच ना. हा, एवढंच. बदलू की डिझाईन आपण. म्हणजे कसं आहे? नाही हा नको हा नाही आवडला मला. सिलेक्शन नाही. नाही आवडलं. अगं, हे सिलेक्शन काय सिलेक्शन नाही. सिलेक्शन कसलं करते आवडलं का? नाही आवडलं. अगं चांगलं. बरं ठीक आहे. नको मला सोडा ना. मला माफ कर. काय गं? मला सोडा ना. ताडे जिजू ओ जिजू उठा. घाबरताय कसलं? एन्जॉय एन्जॉय घाम घुसतो आधी. घाबरू नका. किती घामाघूम झाले तुम्ही. जिजू एन्जॉय करायचं असतं. आणि तायडे मी तुमच्या लग्नात नाचले नाहीये. मला नाचायचंय, मला धिंगाणे करायचे. तायडे आपण डान्स दाखवू आपला. आपला डान्स. चल मी रेडी आहे. बजाव. हा कुठला
काय झालं तुम्हाला? काय झालं? ओ ओ उठा ना, घाबर. सांगितलं होतं नको जास्त घाबरवू. मलाची नाटकं करू नको म्हणून. मला काय माहिती एवढा फट्टू असेल तुझा नवरा तायडे. हो उठा. हो ऐका ना नाटक होती ती. ऐका ना. हो जीजू. ऐका ना. अहो नाटक केलंय बघा. ही जी सगळी टीम आली. ए पोरं बाहेर या रे, बाहेर या. जिजू हे बघा जिजू हे घे ही बाई सगळी टीम आली हिची. ही बघा ही पोरं आहेत ना. हे बाई दाखव थोबाडं दाखवा तुमची. जिजू ही बाई ही बाई आणि ऐका ना, ही ना माझी आत्या बहीण आहे आणि ही मॅजिशियन आहे बरं का. ही मॅजिशियन आहे. तिचं असं ठरलं होतं जिजूंची थोडी मस्ती करू नाही का. आम्ही गंमत करत होतो जिजू. सॉरी. गंमत मस्ती करत होतो, गंमत करत होतो. गंमत. ओ तुम्ही गंमत करत होतात, मी नाही गंमत करत आहे. म्हणजे ओ काय करताय तुम्ही? जिजू काय करताय? गंमत क्या बात है. मॅजिकल परफॉर्मन्स. मॅजिकल इज द वर्ड. वा 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 मस्त. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. माझा नमस्कार आहे स्पेशल इफेक्ट्स टीमला आणि आपले ॲक्टर्स पण एवढे हुशार आहेत की त्यांनी ते इतक्या सहजतेने आणि सफाईने सगळं केलं की खरंच असं वाटत होतं शिवाली तू भूत आहेस. आय एम नॉट किडिंग. तुमच्या तिघांमुळे हे स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन पोचलं परफॉर्मन्स आणि अगदी सहजपणे. आणि त्याला आमिरची साथ तेवढीच मजबूत तगडी होती असं म्हणायला हरकत नाही. आउटस्टँडिंग. प्रसादा. सगळ्यात आधी मला बने आणि त्याच्याबरोबरचे जे सगळे काम करणारे होते ते मला सगळे स्टेजवर हवेत यायला. वा वा वा. मला असं वाटतं की ही या टोटल टीमची एकत्रित जादू होती, त्यामुळे त्यांना इथे बोलवणं फार गरजेचं होतं, आवश्यक होतं. मला सिरियसली असं वाटत होतं की मी एखाद्या हॉरर फिल्मचा सीन इथे प्रत्यक्ष बघतोय की काय. आमिर कमाल. वा आमिर. खूप दिवस तरसलो होतो पशा हे वाक्य म्हणायला. आज ते म्हणायची संधी मिळाली. नावात टॅलेंट आहेच. आय लव्ह यू. क्या बात आहे. आणि इथून पुढे आपल्या सगळ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असेलच, पण भूतकाळ आठवायचा झाला तर हा परफॉर्मन्स आठवावाच लागेल. वा वा क्या बात क्या बात. वंडरफुल. फार मजा. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. मंडळी आता तुमच्या समोर येते 3 ताऱ्यांची युती. पहिला तारा आहे तेजानं लुकलुकणारा सदा सतेज शुक्र तारा पंढरीनाथ कांबळे. विनोदाच्या अवकाशात आपलं अढळ स्थान निर्माण केलेला ध्रुव तारा अरुण कदम. आणि शास्त्रज्ञांनी नव्यानं मान्यता दिलेला स्वयंप्रकाशी खानदेशी तारा श्यामसुंदर राजपूत. तिघांचंही स्वागत आहे. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. गेले कित्येक महिने बेपत्ता असलेले ओमकार भोजने यांचा शोध घेण्यात MHJ पोलिसांना यश आलेलं आहे. गेले कित्येक महिने त्यांनी हुलकावणी दिल्यानंतर अखेर ते परडेच्या जाळ्यात सापडले. पुढची बातमी. समीर चौगुले यांच्या कपाळावर वसई विरार विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या कपाळाचं एकूण क्षेत्रफळ पाहता जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानतळांमध्ये याचा समावेश होऊ शकतो. आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी माहिती. प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कुमारी यांच्या खुनाच्या केसमध्ये पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा सापडलाय. एका चिठ्ठीत AK I hate you
असा मजकूर बबिता कुमारी यांच्या हस्ताक्षरात सापडल्यामुळे हा एके नक्की कोण? अक्षय कपूर की अरमान खान की अजून कोणी असे प्रश्न उभे राहिलेत. दरम्यान पोलीस, डॉग स्क्वॉड खुन्याचा कसोशीनं शोध घेत आहेत. बातमीपत्र संपले. दया दरवाजा तोड़ दो. हफ हफ हफ. Hands up! You are under arrest. अरे वसरे काय फालतूगिरी आहे. आवरी शायनिंग मारून दरवाजा कशाला तोडला? बेल मारल्याची तर मी आलो असून उभं राहिला. उच्चपट सिल्वेस्टर. थांबाला आवाज काढू दे कुत्र्याचा. अरे तुम्ही लोक कोण? हाय कोण बालानो? हाय कोण तुम्ही लोक? अंडर कव्हर ऑफिसर MHJ पोलीस. आम्ही तुला इथे अटक करायला आलेलो आहे. वसर्या अटक मटक खेळायचं होतं त्यावर नुकसान कशाला केलं? बेल वाजवल्याची परत ती चूक केली तू. इकडे मारले इकडची रिॲक्शन दिली. हा येडे का तू? अरे हो काय झालं? बबिता कुमारीच्या खून करून इथे लपून बसलाय तू. मी खून केलाय? तो हे तुम्हाला कुणी सांगितलं? सांगायची काय गरज आहे? घटनास्थळी आम्हाला आहे ना रक्ताने माखलेला रुमाल सापडला. तो रुमाल आहे ना तो याला सुंगवला आणि त्याच्यानंतर तो जुहूवरून जो काय पडत सुटला तो डायरेक्ट इथे खोपोलीपर्यंत. कळलं का सिल्वेस्टर? सर्च द एंटायर एरिया. कमान गो फास्ट. यस सर. कमान. तुरे इकडे रे तुरे इकडे. का बरं खून केला सांग पटकन सांग. अरे कुठं खून केलाय नाही वसाड्या? केला तू? मी कसा खून केलाय? तिच्या असला ती बबिता कुमारी कोण आहे वसाडी मला एक तर माहित पण नाही. मी कशाला बबिता कुमारीचा खून करू? ओ माय गॉड सिल्वेस्टर व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू सर. बॉय करे हो काय झालं? बबिता कुमारीला तू ओळखत नाही ना? नाही. मग तिच्या फोटोचे मॅगझिन कुठून आलं रे? एक मिनिट एक मिनिट मला जरा बघू द्या. हा हो ही बबिता कुमारी आहे. हेच आहे. फोटो कसं काय तुझ्या घरात? ऍक्च्युली ते काय झालं, हा एका रम्य संध्याकाळी पटकन अरे काल संध्याकाळी मला भूक लागली म्हणून मी सुकी भेल खायला त्या भैयाकडे गेलो. बर 100 रुपये त्या वसारेकर सुट्टे नव्हते. हा. त्यांनी 90 रुपयाचं म्हणा हे पुस्तक दिलंय. असं. आता मला काय माहिती ही वसारी इच्छा खून होणार आहे तर. किती चाट्या मारशील? नाही ना ऐका ना माझं. ओ माय गॉड सिल्वेस्टर वेल डन वेल डन. अरे बाप रे मर्डर वेपन. नाही, नाही. खून करून चाकू घरात लपवतो का रे? या चाकूने मी खून केलाय. ओ एक काम करा साहेब, हा. तुम्ही या चाकूने आहे ना तो चिकू कापा. जर तो चिकू कापला गेला हा. तर मी इकडच्या इकड तुमच्या समोर नागवं नाचत इथेच नाचणार नाचणार नाही. बर बघतो तो चिकू फक्त तुम्ही कापून दाखवा. नाही चिकू तुम्ही कापा. काप. कापला. नाच नागवा नाच. सॉरी ऍक्च्युली काय झालं, त्या चाकूला धार नाही आहे हो. तो चिकू मऊ आहे असं का? त्याच्यामुळं कापला गेला. अरे चिकूला असं 2 हाताने पकडलं तरी त्याचे 2 तुकडे होतात. बर. ते ऍक्च्युली फल चुकलं. ते सचरफंद गचरफंद. अरे कुठला फल आहे तेव्हा सरसा? कुठला फल आहे? सफरचंद. सफरचंद हात कापून दाखव. हात कापून दाखव. बर बर कापतो कापतो. आणि जर तू कापलंस ना हा. तर मी इकडच्या इकडे नागवं नाचून दाखवतो. काप काप काप. बोललं ना साहेब तुम्हाला इच्छा असला त्याला त्या चाकूला धार नाही आहे हो. तुम्हाला किती वेळा सांगतोय तुम्हाला कळतच नाही. अंडर कवच वाले. अंडर कवच नाही अंडर कव्हर ऑफिसर आहे मी. पण मला सांगा
असं तुम्हाला का वाटतं की मीनीच खून केलाय म्हण? कारण सिल्वेस्टर कधीच चुकत नाही. वास घेत घेत तो तुझ्याच घरात का बरं आला रे? आणि त्याच्याशिवाय ना आमच्याकडे बबिता कुमारीची एक चिठ्ठी पण आहे. त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे काय? AK आय हेट यू. आधी मला असं वाटलं होतं बा AK म्हणजे अरमान कपूर किंवा अरमान खान असा कोणीतरी असेल बा मोठा स्टार. पण AK म्हणजे अरुण कदम आहे आजकडला. भलते लफडे करतो तू. हिरोईन सोबत लफडे ठेवले होते का रे? मी तुम्हाला सांगतो, म्हणजे बायकोची शपथ घेऊन सांगतो, लांब लांब पर्यंत कुठल्याच हिरोईनची माझा कयच संबंध नाही हो. सिल्वेस्टर नाही लफडा नाही तुझं? लफडा नाही का? सांग सांग पटकन सांग. चुकलं माझं सांगतो. हा. माझ्या आयुष्यामध्ये एखादी एक हिरोईन येऊन गेलेली आहे. ती मला जामच आवडत होती, माझ्या मनात जामच भरली होती. तुम्हाला बरं. सांगतो, म्हणजे मी गावी नाटक बघायला गेलो होतो ना, तिकडे त्या नाटकामध्ये ती हिरोईन काम करत होती. हा. ती मला जाम आवडली, असं. आवरी मनात भरली ना. हे काय? मी मागं जाऊन मेकअप रूम मध्ये तिला भेटलो. बर. तिकडे जाऊन बघतोय तर काय, अरे ती हिरोईन नव्हतीच, मग तो प्रभाकर मोरे होता. तेव्हापासून हिरोईन प्रकारचा मला नोशा आलाय. सई तामणकर कडे बघितलं तरी मला तिच्यात प्रभाकर मोरे या प्राजक्तचा मालिकेला बघितलं तर तिच्यात पण मला प्रभाकर मोरेच दिसतो. बस रे इकडे तू. खरं सांग, खून का केला तू? हा पापलेला विकृत खून आहे तू. ऐका ना, माझं काही संबंधच नाही. तुझा संबंध नाही. असा कसा संबंध? हा कोण आहे रे? हे कोण आहे मला माहिती नाही. आणि ही बाई कोण आहे? अरे ही माझी बायको. हातला नाही काय फालतूगिरी. यो कोण आहे माणूस माझ्या बायकोच्या गळ्याने हात टाकून फोटो काढला ना. माझ्या बायकोने यो फोटो घरात लपून ठेवलाय. त्याच्याबद्दल आम्हाला जैन सर. जैन सर, बबिता कुमारीच्या खुनी सापडला? अरमान कपूर? बर 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 बर. ओके सर. हो सर, येतो सर. हे कोण आहे? ते जाऊ दे. सॉरी आम्ही तुम्हाला त्रास दिला. ओरिजिनल खुनी सापडलेला आहे. अरमान कपूर खुनी येतो. अच्छा, पण यो कोण आहे तो शोधा ना. तो अरमान कपूरच आहे. यो? हो. अरमान कपूर आहे हा. ना. माझ्या बायकोच्या गळ्यात त्याने हात घातला ना. आवरी बोलले काय माझ्या बायको? पण माझी बायको आहे कुठे? ते आम्हाला नाही माहिती. अरे मला तिला कॉंग्रॅच्युलेशन करायचंय. म्हणजे माझ्या बायकोसाठी त्यांनी बबिता कुमारीचा खून केला. अरे मला तिला भेटायचंय. कॉंग्रॅच्युलेशन. कधीच हात चुकत नाही माहितीये का? याला वास येत होता अरमान कपूरचा, म्हणून वास घेत घेत हा इथे आलेला आहे. कारण या घरात अरमान कपूरचा वास आहे. कळलं ना? आता विचार कर काय झाला ते. चल, आम्हाला काय नाही करत. आम्ही बघू काय करायचं. चल. ॲज युजल मस्त झाला परफॉर्मन्स. आता ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, धमाल परफॉर्मन्स होता. पॅडीदा, ह्या कॅरेक्टरसाठी खूप एनर्जी, खूप म्हणजे प्रचंड एनर्जी रिक्वायर्ड होती आणि तू एक क्षणसुद्धा ती ढळू दिली नाहीस, याबद्दल तुझं अभिनंदन. सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस. फारच छान, मजा आली. अरुणदा मस्त, फारच मस्त. श्यामदादा, तुम्ही आज खूप रुबाबदार दिसताय. आणि नेहमीप्रमाणे धमाल धमाल आणि टोटल धमाल. प्रसादा, लाल शर्टाखाली पिवळी पॅन्ट घालून तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरणारा माणूस जगात मी तरी दुसरा पाहिलेला नाही. आरण्या, तुझ्या अंगावर आणि तुझ्या अंतर्मनात काहीही टाकलं तरी तू त्या आत्मविश्वासानेच कॅरी करतोस. पॅडॅक, मुळात तू कुत्रा आहेसच, त्यात तू कुत्र्याची भूमिका करत असताना म्हणजे डबल धमाका, डबल एनर्जी. श्याम्या, मजा आली. छान छान बारकावे टिपलेस तू. मर्डर वेपन डायरेक्ट हातात घेतलंस, छान वाटलं. वंडरफुल, नाईस नाईस. वा वा, थँक्यू सो मच गाईज. तर
मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. परंतु विनोदाच्या अवकाशातली ही सफर उद्या सुद्धा अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.